जी, पुनीतजी आणि हे सगळे खेळाडू आणि इथे खाली बसलेले भावी पदक विजेते किंवा काही तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्हाला चांगली कामगिरी करायची, जे आवडतं त्या क्षेत्रात खूप खूप चांगली कामगिरी करणारे खूप स्टार मला खाली दिसतात आणि त्यांचे पालक, शिक्षक इथे उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आज हे म्हणजे 1 ऑगस्ट नंतर रोजच वेगवेगळ्या स्वरूपात स्वप्नीलचा सत्कार होतोय आणि आता इथे ह्या तुमच्यासमोर काही गोष्टी मला सांगायला खूप आवडेल. मुळात मी आहे मुंबईची आणि शहरातच माझं सगळं बालपण गेलं आणि तिथेच वाढले आणि अर्थातच मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करते म्हणजे आम्ही 1987 साली मी खरं शूटिंग सुरू केलं तेव्हा आम्हाला हा खेळ होता आणि तो ऑलिम्पिक खेळ आहे हेही माहीत नव्हतं. तर तेव्हा काहीच सोयीसुविधा नव्हत्या म्हणजे सगळे आमचं सगळं साहित्य हे परदेशातून यायचं आणि ती एक सुद्धा गोष्ट आणायची असेल आम्हाला तर त्याला 2-2, 3-3 वर्ष लागायची. सो तो काळ खूप वेगळा होता. पण तरी आमच्या आधीच्या पिढीने हा खेळ जिवंत ठेवला आणि आम्हाला त्या खेळाची ओळख करून दिली. पण त्यानंतर आमच्याबरोबर हळूहळू जसं आपल्या देशाची सर्वसाधारण सगळ्याच क्षेत्रात जशी प्रगती होत गेली तशी खेळातसुद्धा होत गेली आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. म्हणजे अगदी मीच नाही तर इव्हन संदीपसुद्धा म्हणजे यांच्यासारख्या पत्रकारांनी आम्हाला वेळोवेळी आमचं मनोबल उंचावलं. कारण आता ही मुलं ह्या सगळ्या मुलांना कोणी जागतिक स्पर्धेत कोणी आशियाई स्पर्धेत म्हणजे त्यांना पदक जिंकणं हे फार अप्रूप नाही राहिलेलं यांच्यासाठी. पण आमच्यासाठी असं होतं की आम्ही सुरुवातीला जेव्हा जायचो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तेव्हा त्या पूर्ण रँकिंगमध्ये कुठेतरी खाली असायचो कारण आमच्याकडे कसल्याच सोयीसुविधा नसायच्या. पण परत आल्यानंतर अशी बरीच मंडळी असायची की अरे तिकडे गेले नाही काय मिळालं नाही. तर ह्याच्यामुळे जो एक वाईट वाटायचं मला. पण अशा वेळी हे आमचे सगळे पत्रकार मित्रांनी आम्हाला नेहमीच उचलून धरलं आणि खूप सपोर्ट केला आणि त्यासाठी इथे उपस्थित सगळ्या क्रीडा पत्रकारांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि आज तुम्ही इथे त्यांचा सत्कार केला हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या जी काय स्पोर्ट्स इकोसिस्टम आहे खेळाडू, प्रशिक्षक यांच्याबरोबर पत्रकारसुद्धा क्रीडा पत्रकार खूप महत्त्वाचे आहेत आणि ते सुद्धा किती कष्टाने हे आपलं काम करत असतात ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण म्हणजे जनरली कसे क्राईम रिपोर्टर्स, पॉलिटिकल रिपोर्टर्स दे आर म्हणजे त्यांचं जरा सगळ्याच आर्थिक परिस्थिती फार चांगली असावी असं मला वाटतं. पण क्रीडा पत्रकार हे पूर्णपणे पॅशनने काम करत असतात खेळासाठी. सो त्यांचा तुम्ही सत्कार केला, खूप खूप आभार. आणि ह्या सगळ्या खेळाडूंबद्दल मी जसं म्हटलं मी मुंबईची आहे तर काही गोष्टी आम्हाला सहज म्हणजे ॲक्सेस असतो गोष्टींना. पण ह्या सगळ्या मुलांचं मला फार कौतुक वाटतं की हे सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावातून आलेली मुलं आहेत आणि ते आज पॅरिसपर्यंत ऑलिम्पिकपर्यंत जागतिक स्पर्धांपर्यंत पोहोचली आणि त्याचा स्वप्नीलबरोबर मी 12 वर्ष काम केल्यामुळे त्यांचा हा प्रवास सगळ्यांचाच किती खडतर असू शकतो ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि मला वाटतं हे एक खूप आश्वासक गोष्ट आहे ही की आता खेळ आणि आपला महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात खेळ पोचलेला आहे आणि तिथून खेळाडू ह्या दर्जापर्यंत येतात. म्हणजे ह्याच्या पुढे जे काही म्हणजे ह्याच्या पुढे क्रीडा विश्वाचं भवितव्य तर खूपच उज्ज्वल आहे. आणि ह्यांनी जे काही एक कसं असतं ना की नवीन जो रस्ता बनवतो त्याच्यासाठी काम खूप असतं. तर ह्या सगळ्या मुलांनी तुमच्यासाठी हा एवढा चांगला पाथवे तयार केला आहे तर त्याच्यावर चालून पुढे जाऊन तुम्ही आपल्या देशाचं आणि राज्याचं, आपल्या कुटुंबाचं आणि एकूणच आपल्या मराठी समाजाचं आणि भारतीय समाजाचं नाव खूप मोठं कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद करते की हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि मी निरोप घेते. थँक्यू सो मच.